हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच एक व्हिडिओ आला माझा की त्यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नोटीस नंबर 3 म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं काउन्सलिंग शेड्यूल आलेलं आहे आणि कधीपासून कधीपर्यंत ही काउन्सलिंग चालणार आहे याबद्दलचं हे शेड्यूल आहे. प्रॉपर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही कुठेही मिस करणार नाही की चॉईस फिलिंग कधी होणार आहे किंवा डेट एक्सटेंड होणार आहे तर नवीन शेड्यूल कसं, काय डेट एक्सटेंड होण्याची शक्यता यावर्षी आहे की नाही त्याच्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय आहे की दरवर्षी महाराष्ट्र स्टेटचं काउन्सिलिंग काय विचार करतं आय डोंट नो. 90 ते 1 लाख विद्यार्थी रजिस्टर करता आणि ते फक्त 5 ते 6 दिवस देतात. आज ह्या टाइमालाही रजिस्ट्रेशनसाठी फक्त 7 दिवस देण्यात आलेले आहे. 7 दिवसामध्ये हे सर्व रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचे आहे. सो सर्व विद्यार्थ्यांनी टाइम टू टाइम डॉक्युमेंट्स आणि सर्व गोष्टी तयार ठेवा म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही. आता येऊया ब्राईट फ्युचरला जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांना तर कुठलीही अडचण नाही. त्यांचा ऑलरेडी जो डेमो फॉर्म आहे, डेमो फॉर्म ऑलरेडी सर्वांचा भरलेला असेल तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. इझिली पटकन फॉर्म भरला जाणार आहे. ज्यांचा डेमो फॉर्म पहिला भरलेला असेल त्यांचं सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होणार आहे. हे या ठिकाणी सगळ्यात पहिलं सीक ऍडमिशन ऑफ एमबीबीएस बीडीएस अंडर द सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस फॉर द कॅप ऑफ अकॅडमिक 2026. ही पहिली जे रजिस्ट्रेशन असतं ते ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस साठी, त्यानंतर ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस साठी आणि ग्रुप सी बीपीटी साठी अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करण्यात येत असतात. हे सर्व एकाच ठिकाणी होत असतं. आता येऊया आपल्या ऍक्च्युअल शेड्यूल वरती. कॅप राऊंड नंबर 1 हा कॅप राऊंड नंबर 1 आहे. या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचा विषय ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑफ एमबीबीएस बीडीएस कोर्स ओनली. हा म्हणजे याच्यामध्ये असं नाही की तुम्ही फक्त हे रजिस्ट्रेशन केलं म्हणजे एमबीबीएस बीडीएस ला नाही. याच्यामध्ये ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस, ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस आणि ग्रुप सी बीपीटी अँड अदर कोर्सेस असतात. 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत इन बिटवीन टाइम आहे अप टू 11:59 PM म्हणजे 12 तारखेला संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंतचे हे टायमिंग दिलेलं आहे. त्या टाइमच्या इन बिटवीन आपण पूर्ण फॉर्म फिल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर डिटेल्स प्रॉपर असतील तर फॉर्म फिल व्हायला ओनली 30 मिनिट्स लागत असतात. हे सर्वांनी समजून घ्या. पेमेंट अँड रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता 13 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत. पेमेंट केलेलं नसेल, तुमचं पेमेंट मिस झालं असेल, इट्स ओके. तुम्ही पेमेंट दुसऱ्या दिवशी करू शकता टिल 13 तारखेपर्यंत. अपलोडिंग डॉक्युमेंट्स आणि स्कॅन तुम्ही 13 तारखेपर्यंत डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाहीये. डॉक्युमेंट्स आपल्याला 13 तारखेपर्यंत अपलोड करायची परमिशन दिलेली आहे. सगळ्यात पहिलं तुमचं रजिस्ट्रेशन होणं तेवढंच गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन अगोदर करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन अगोदर किंवा सीईटी सेलची रजिस्ट्रेशन केलेली आहे आणि सीईटी सेल एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही. त्यांनी तोच लॉग इन आयडी पासवर्ड यूज करून रजिस्टर्ड करू शकता आणि त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन फिल करून आणि पुढे जाऊन आणि चॉईस करू शकता कुठल्या कोर्ससाठी अप्लाय करायचंय, कुठल्या काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं आहे. आता येऊया पुढे. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड और स्क्रुनिटी सेंटर. डॉक्युमेंटेशन ऑनलाईन मोड मध्ये होणार आहे. 7 तारखेपासून 14 तारखेच्या इन बिटवीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. म्हणजे तुम्ही जशी काउन्सिलिंग सुरू म्हणजे तुम्ही जसे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सुरुवात करताय तसे लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही चालणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी चालणार आहे. पब्लिक रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे ग्रुप ए जी आपण म्हणतो ना की किती लोकांनी रजिस्टर्ड केलं त्याची लिस्ट 15 तारखेला येणार आहे. पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स प्रूफ मेकिंग एनी करेक्शन्स नो चेंजेस विल बी एंटायर विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स. 16 आणि 17 तारखेला तुम्हाला करेक्शन विंडो म्हणू शकता याला. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असतील तर करेक्शन विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे. पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट 18 तारखेला फायनल मेरिट लिस्ट होणार आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स 18 तारखेला आहे. त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग आणि हे 19 ते 22 तारखेच्या इन बिटवीन ऑनलाईन चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड फर्स्ट 23 तारीख आणि फिजिकल जॉईनिंग आहे 24 ते 28च्या इन बिटवीन. म्हणजे हे जे काउन्सिलिंगचं शेड्यूल आहे हे पूर्ण एमसीसी ला मिळतं जुळतं आहे. एमसीसीचं म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी ऑल इंडिया कोटा यांचं आणि हे शेड्यूल पूर्ण मिळतं जुळतं आहे. सो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटमधून 85% मधून अप्लाय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. याबरोबरच ज्याही विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल कुठलंही आयक्यू कोट्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा काही करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी याच फॉर्म मध्ये म्हणजे मॅनेजमेंटचं ऍडमिशन करायचं आहे. याच शेड्यूलद्वारे तुम्हाला मॅनेजमेंटचंही ऍडमिशन होणार आहे. सो विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट डॉक्युमेंट प्रिपेअर करा. सेकंड थिंग आमचा ऑनलाईन डेमोचा फॉर्म भरून द्या. जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे न्यू कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सो सॉरी त्यांनी फक्त युट्यूबच्या व्हिडिओवरती गायडन्स पॅकेज घेऊ शकता.
हे सर्वांनी समजून घ्या. आता टाइम संपलेला आहे. ऑलरेडी गाईडन्स पॅकेजही आम्ही बंद करू शकतो कधीही. जर गाईडन्स पॅकेज घ्यायचं असेल तर नक्की नवीन स्टुडंटनी गाईडन्स पॅकेज घेऊ शकता. त्यामध्ये मी पूर्ण फॉर्म फिलिंग कशी करायची, डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायचे, काय करायचं याच्याबद्दल प्रॉपर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देत असतो. थँक यू सो मच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.